नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रभाग 29 मधील निवडणूक रंगतदार वळणावर आली आहे। प्रभाग 29 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, योगिता अपूर्व हिरे, छाया दिलीप देवांग तर भूषण सुरेश राणे निवडणुकीच्या रिंगणात आहे। तर दुसरीकडे दीपक सुधाकर बडगुजर यांच्या समोर एक उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर प्रभाग 29 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून चौक सभांच्या माध्यमातून 29चे भाजप उमेदवार विकासाचे विजन जनतेसमोर मांडत आहेत। प्रभाग 29 मधील प्रचारात दीपक बडगुजर यांच्या विरोधात कौटुंबिक पातळीवर प्रचार सुरू झाल्यानं दीपक बडगुजर यांनी खास आपल्या शैलीत विरोधकांना उत्तर दिले आहे की या चौकामध्ये एक गल्ली दुसऱ्या टोकाला, दुसरी गल्ली दुसऱ्या टोकाला असा प्रचंड एकमेकाशी विरोध होता। खऱ्या अर्थाने आज जमलेली गर्दी बघून मला असं वाटायला लागलंय की ह्या चौकात नावाप्रमाणे एकता आता नांदायला लागलेली आहे आणि अशीच एकता आम्ही चौघही जण सोबत ठेवून गेल्या 8 दिवसापासून प्रचार करत असताना आम्हाला अनेक मुद्दे, आपल्या समस्या लक्षात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेजची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, रस्त्यांचा विषय असेल। रस्त्यांच्या विषयात भूषण भाऊंनी सांगितलं की फरक कसा असतो संस्कृतीचा, की पहिलं उदाहरण त्यांनी दिलं की विरोधी पक्ष नेते आमचे वडील असताना, विरोधी पक्षाचा नगरसेवक असताना त्यांनी ज्यावेळेस मदत मागितली त्यावेळेस आपल्या संस्कृतीप्रमाणे मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजलं त्यांनी। परंतु दुसऱ्या कोणीतरी त्यांना रस्त्याचं काम करण्यासाठी अडवलं, हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग असतो मला वाटतं। तर आपण येत्या 15 तारखेला अ गटातून मी दीपक सुधाकर बडगुजर असेल, ब गटातून आमच्या वहिनी योगिताताई अपूर्व हिरे असतील, क गटातून छायाताई देवांग असतील आणि ड गटातून भूषणजी राणे असतील, यांचे चौघांचे अनुक्रमांक 3, 3, 2, 5 अशा अनुक्रमे आहे। आपण सगळ्यांनी कमळ चिन्हावरचं बटन दाबून आम्हाला सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं अशी मी आपणास विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। कमळाचे बटन दाबायचे आहे तेव्हा कुठं तुमचं मतदान पूर्ण होईल। परत सांगतो, अ आणि ब एकच मशीन, क च एक मशीन आणि ड च एक मशीन। अ चे उमेदवार दीपक सुधाकर बडगुजर, ब च्या योगिताताई हिरे, क च्या छायाताई दिलीप देवांग आणि ड चा मी। आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करा हे तुम्हाला मी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। पुन्हा एकदा विकासाची गती ही कशा माध्यमातून पुढे जाईल, महाराष्ट्र सुद्धा विकसित महाराष्ट्राकडे कशी त्याची वाटचाल होईल यासाठी देवेंद्रजी खूप प्रयत्नशील आहेत। आपण बातम्या बघत असाल, पेपर वाचत असाल, तुम्हाला पक्षाचं काम दिसत असेल की देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान मोदीजी असतील, हे किती झपाट्याने आज विकासाचा गाडा ओढत आहेत। त्यामुळे भारत देखील पुढच्या काळामध्ये विकसित भारताकडे त्याची वाटचाल सुरू आहे। त्यामुळे नक्कीच तळागाळात विचार करणारा, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणारा असा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे आणि मला तर खरा अभिमान आहे की मी या पक्षाची छोटी कार्यकर्ता आहे। त्यामुळे नक्कीच आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे येत्या 15 तारखेला उभं राहाल। आम्हाला चारही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण विजयी कराल। तिथं परिवर्तन फिक्स असतं, कारण महिलांना आणि पुरुषांमध्ये एक फरक आहे। कुठलं माहितीये, महिला कधी शब्दाला जागतात, बरोबर आहे, हे पक्के असतं ना, शब्द दिला म्हणजे दिला। या आमच्या एक अंक जरा कमी बोलत आहे मला, कारण हे सगळ्यांना शब्द देत असत आणि पाळत नाही। कारण का यानंतर ज्यांचं तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते एक ज्ञानाचं भांडार आहे। आपल्याकडे 2-3 गोष्टी तयार आल्या कुठल्या कुठल्या, की यांच्याकडे ज्ञानाचं भांडार आहे आणि तिकडे म्हणजे कामाचं भांडार आहे। आणि तुम्हाला माझी सर्वांनी विनंती आहे, तुम्ही जे येता ना त्रिमूर्तीतून, तेव्हा तुम्हाला भाऊंच्या प्रभागात आणि आपल्या पगारात फरक जाणवतो ना, तर आपल्या सर्वांना तसा प्रभाग करून पाहिजे असेल तर माझी तुम्हाला सर्वांनी विनंती आहे, आपल्याला यांना चौघांना पण बहुमोल मताने निवडून आणायचं एवढी विनंती करतो। तर दुसरीकडे प्रभाग 29 मधील भाजपचे इतर उमेदवार विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवित आहेत।